नमस्कार. खरं तर हा तिसरा एपिसोड आहे आणि या तिसऱ्या एपिसोडमध्ये पहिल्या 2 एपिसोडमध्ये मुळात म्हणजे अँटार्क्टिकाला जायचं की नाही, कोणी जायचं, मग आपण घेऊन जायचं की नाही लोकांना, मग अँटार्क्टिकाला किती हाल होतात, असे असंख्य प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे असंख्य लोकांच्या पण मराठी माणसाच्या मनात पहिल्यांदा पडतात की बाबा आपल्याला खायला काय मिळणार, काय नाही मिळणार किंवा तिथे काय. तर खरं पाहायला गेलं तर अँटार्क्टिकाचं जे स्वप्न पूर्वी होतं, म्हणजे आजपासून 50 वर्षापूर्वीची जर पुस्तकं वाचली मी तर त्यावेळेला असं होतं की ते स्वप्न होतं, मग त्याच्या बोटी कशा काय कशा. पण आज या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलं अँटार्क्टिका हे तुमच्या आमच्या स्वप्नामधलं नाही राहिलं, ते वास्तवातलं आहे. आणि या वास्तवामध्ये असंख्य प्रश्न येतात. समजा मी होतो त्यावेळेला, तर त्यावेळेला जायचं ठरल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न पडला त्यावेळेला मी तर निलिमाशी बोललो की बाबा आपल्याला जायचंय, तू येशील का. तर निलिमाने पहिल्यांदा पॉज घेतला, म्हणजे स्तब्ध झाली की काय करायचं. मग नंतर झालं की आपल्याला काय काय तयारी करायची. मग तयारी ज्या वेळेला तुम्ही एखादं ऍडव्हेंचर करता किंवा थ्रिल करता तर त्यावेळेला तुमच्या आरोग्याची तयारी ही आवश्यक होते. आरोग्याची म्हणजे शरीराची झाली आणि त्याबरोबर मनाची, म्हणजे शारीरिक आणि मानसिक तयारी ही सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्याच्यामधल्या काही गोष्टी आल्या, मग त्याच्यामधल्या गोष्टी असंख्य आल्या. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला आरोग्यासाठी काय करायचं, मग कारण इतके वर्ष आपण एक स्टॅग्नेट झालेलो असतो की सकाळी उठायचं, हे करायचं, संध्याकाळी हे करायचं, आणि कुठे काही बदल झाला म्हणून काही लोक कित्येक वेळेला कुठच्या लग्नाला गेले तरी बाबा 3 दिवस लग्नात होतो म्हणून शारीरिक बदल झाला. तर असं न करता त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी सूत्रबद्धता आणणं गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला वाटतं ते सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे की ज्याच्यामध्ये आपण आता पहिल्या ह्याच अँटार्क्टिकाच्या पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने जातोय, मग त्या ठिकाणी आपण काय काय बघितलं. हे अँटार्क्टिकाचं सौंदर्य झालं. म्हणजे हे समजा दाखवलेलं, मी माझ्या नजरेतून बघितलेलं, निलिमाने तिच्या नजरेतून बघितलं. पण आता हे प्रत्येकाच्या नजरेतून, जसं एखादं पुस्तक किंवा एखादा ग्रंथ माणूस वेगवेगळ्या पद्धतीने बघतो तर त्यावेळेला त्याला काहीतरी वेगळं सुचतं. त्याच्यामुळे तुमचं पण पाहणं हे मला असं वाटतं गरजेचं वाटतं. तर ज्यावेळेला एक स्त्री ज्यावेळेला होते त्यावेळेला निलिमाने सांगितलं एक, मग त्यावेळेला काय काय गोष्टी घडल्या. तर मला असं वाटतं त्यावेळेला आमच्या समोरचं आव्हान होतं निलिमासमोरचं खाणं, मग तिथे नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन हे पण आहे, मग त्याच्याबरोबर चालायला किती लागणं आणि काय. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो, ज्या वेळेला तुम्ही अशा एक्सपिडिशनला जातात त्यावेळेला एक्सपिडिशनला किती चढावा लागेल. तर ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 याचं तुम्हाला ऑलरेडी ज्ञान मिळालेलं असतं की तुम्ही इतका वेळ चढाल. आता ज्यावेळेला प्रश्न असतो की टेम्परेचर कितीच आहे, तर हे पण सांगतो अँटार्क्टिकाचं सीझन साधारणतः ऑक्टोबरपासून आपल्याला चालू होतं. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर ह्यामध्ये ज्यावेळेला समर सीझन असतो तो जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. पण प्रत्येक सीझन हा अँटार्क्टिकाचं वेगळं रूप दाखवतो. आता दुसरं एक असतं ते तुमचे लँडिंग्स कुठे कुठे करणार. आणि अँटार्क्टिकाचा सी रफ आहे समुद्र आणि तो अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे आज जर तो म्हणजे सकाळी उठलात तुम्ही आणि समजा तोंड धुवायला गेलात तर त्यावेळेला तोंड धुवायला एकदम चांगलं समुद्र आहे, आणि तोंड धुवून बाहेर आलात तर समुद्र खवळलेला मिळू शकतो, ज्याला खवळलेला आपण असा शब्द वापरतो. तर त्यावेळेला ज्या वेळेला झालं त्यावेळेला आहारातल्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला किंवा त्या पण सोप्या होत्या. पण आम्हाला कित्येक वर्षापासून रेडी टू कुक नव्हे तर रेडी टू ईट याची सवय लागलेली आहे. त्याची सवय ही लोकांना पण लावणं गरजेचं आहे, लोकांनी लावून घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं निलिमाच सांगेल की त्यावेळेला आम्हाला एका याच्यातून कळलं की ॲस्ट्रॉनॉट फूड नावाचं एक कन्सेप्ट आहे आणि त्यामध्ये विचार करा, आपण अँटार्क्टिकाचा विचार करतोय आणि आपण ॲस्ट्रॉनॉट फूड म्हणजे स्पेसमध्ये गेल्यानंतर स्पेसमध्ये काय खायला पाहिजे अशा पद्धतीचं खाद्य हे तुम्हाला देणारं एक आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे पर्सनली गेलो होतो ते मुंबईला, आणि त्यावेळेला मग आणखी खाण्याचा प्रश्न कसा आणखी आपल्याला सुटला किंवा आपल्याला त्याच्याबद्दलची शाश्वती आली हे मला असं वाटतं माझ्यापेक्षा निलिमाने सांगावं. एक स्त्री ज्या वेळेला विचार करते की जाण्याचा, तर स्त्रियांनी जायलाच पाहिजे, का नको. पेंग्विन मध्ये पण मेल पेंग्विन आणि फिमेल पेंग्विन आहेच ना, तर त्याच्यामुळे फिमेल पेंग्विन जर राहतात तर फिमेल पेंग्विनच्या त्यावेळेला स्त्रियांनी जायला पाहिजे. मग स्त्रियांनी काय काय करायला पाहिजे, काय विचार करायला, पहिल्यांदा मानसिक विचार, आणि त्याच्यानंतर जसं आमच्या या 2 एपिसोडमध्ये खूपशी अशी वेगळी चर्चामध्ये त्या चर्चामध्ये युट्यूबवरती काय काय सांगितलं जातं
तर यूट्यूबवरती जेव्हा सांगताना प्रत्यक्ष गेलेली माणसं सांगतात ना, तर त्यावेळेला खूप काही वेगळं चांगल्या पद्धतीने स्वतःची अनुभूती सांगत असतात, म्हणजे ते गेलेली माणसं. पण ज्यांना काहीतरी करायचं यूट्यूबवरती ते नाही करू शकत. आता आम्ही त्यातले आहोत की आम्ही जाऊन आलो, आम्हाला माहिती आहे काय अडचणी झाल्या आणि काय अडचणी आल्या नाही आणि काय अडचणींचं भय डोक्यात होतं आणि त्याच्यापैकी त्या भयाचं कुठचाच ढग आमच्यावरती आला नाही. तर मला असं वाटतं ॲस्ट्रॉनॉट फूड आणि त्या खाद्याचं आणि व्हेज नॉन व्हेज हे पण आलं. आता निलिमा 100% प्युअर व्हेज आहे, तरी सुद्धा त्या विषयावरती मला असं वाटतं माझ्यापेक्षा तिनेच सांगावं, कारण ओव्हरली ती जास्त अनुभवी सांगते. पहिली गोष्ट तर अंटार्क्टिकाला जायचं म्हटल्यावर भीती होती की तिथे जे मिळेल ते कदाचित फक्त नॉनव्हेजच असेल. आता जे लोक जाऊन आले होते त्यांनी असं सांगितलं की जर तुमच्या क्रूजवर इंडियन लोक कमी असतील तर ते तुम्हाला वेगळं काही करून देणार नाही. तर मग आम्ही असा विचार केला की मग आपल्याला कमी खाऊन जास्तीत जास्त ताकद मिळेल किंवा आपली एनर्जी टिकेल असं आहार आपण आपला असला पाहिजे की जो रोज आपण खातोय तो नाही मिळणार आहे असं गृहीत धरून मग आम्ही अशी सुरुवात केली की घरची भाकरी खाणं बंद करून टाकलं की जे आम्ही रोज खात होतो. तर मग भाकरी खायच्याऐवजी आम्ही फक्त उसळी, फक्त भाज्या की जे कमीत कमी खाऊन आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी मिळेल आणि थंडीमध्ये त्या थंडीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ 1.5 महिना आधीपासून आमच्या आहारात बदल केला की इथे असून सुद्धा आपण कमी खायचं आणि त्याच्यामध्ये दिवसभर आपण किती ताजंतवानं राहू शकतो, एनर्जी राहू शकते अशा पद्धतीने आम्ही दर आठवड्याला प्रयोग करत गेलो की 4 दिवस फक्त उसळी खाल्ल्या, मग थोडासा भात खाल्ला, मग थोडंसं भाज्या खाल्ल्या, असं करत आम्ही पहिले आमचं स्वतःचं शरीर त्याला साथ देईल अशा पद्धतीने आहार केला. मग आम्हाला कळलं की ॲस्ट्रॉनॉट फूड मिळतं, गोडबोले म्हणून त्यांचं आहे. मग त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळे फक्त भाज्यांचेच प्रकार आणले की तिथे ब्रेड तर नक्की मिळणार 100%. मग त्या ब्रेडबरोबर आपण काय काय भाज्या खाऊ शकतो तर त्या सगळ्या रश्श्याच्या भाज्या रेडी टू ईटच्या आम्ही आणल्या आणि त्या तिथे आम्ही घेऊन गेलो. आमच्या नशिबाने असं झालं की आम्हाला तिथे अमेरिकेत राहणारे 10 इंडियन्स त्या क्रूजवर असल्यामुळे त्यांनी आम्हाला इंडियनसाठी वेगळं एक टेबलच दिलं आणि नशीब असं की एक वसईचा मुलगा त्या किचनचा हेड होता, त्याच्यामुळे तो पण खुश झाला की मला इंडियन लोक भेटले आणि म्हणून तो रोज एक पदार्थ आम्हाला इंडियन करून द्यायचा की जो आपल्या चवीचा होता आणि त्याच्यामुळे खाण्याचे हाल झाले नाही, उलट चांगल्या चवीचे मिळाले. म्हणजे क्रूजवर पण आम्हाला ते छोटे समोसे तो कधीतरी द्यायचा, कधीतरी भजी करून द्यायचा, कधीतरी भाज्यांचे प्रकार वेगवेगळे इंडियन स्पायसेस वापरून असे तो करत होता. त्याच्यामुळे मजा आली. त्याला तिथे जे काय अवेलेबल होतं त्याच्यात तो त्यातल्या त्यात इंडियन काय करता येईल असं बघायचा. म्हणजे ते खुसकू म्हणून एक छोटं धान्य मिळतं, मग त्याचा तो उपमा तयार करून द्यायचा, नाश्त्याला आम्हाला उपमा द्यायचा आणि बाकी फळं वगैरे तर खूप छान होतीच तिथे. त्यामुळे मी स्वतः व्हेज असून पण मला तो त्रास झाला नाही की व्हेजिटेरियन पदार्थ मिळत गेले. मुख्य म्हणजे ड्रायफ्रूट्स होते, फळं होते, खूप प्रकारचे दुधाचे म्हणजे आपण जे म्हणतो की वेगवेगळ्या फ्लेवरचे दूध आणि दही ते पण असायचं तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थंडीसाठी त्यांनी आम्हाला खूप छान सोय केली की जिंजर शॉट म्हणजे आपला आल्याचा रस ते रोज ते आम्हाला द्यायचे. म्हणजे क्रूजवर आम्ही एक्सपिडिशनला जाऊन आलो की आम्ही ते तिथे जाऊन ते आम्हाला देत होते की ते तुम्ही घ्या, आम्ही ते घेत होतो. म्हणजे त्यामुळे थंडीचा त्रास झाला नाही की आल्याचा तो शॉट चांगला मिळत होता. दुसरं स्त्री म्हणून भीती अशी होती की थंडीचा त्रास होईल असं सारखी भीती वाटत होती. पण त्यांनी जे काही आम्हाला नॉर्म्स दिले होते त्याप्रमाणे आम्ही 4-5 लेअरचे कपडे घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे ते घातल्याशिवाय ते सांगायचे की आज टेम्परेचर बाहेरचं इतकं आहे तर तुम्ही आज 3 लेअर घाला, आज 4 लेअर घाला, असं गाईड ते करत होते. त्या गाईडप्रमाणे आम्ही त्यांचं फॉलो केलं आणि त्यामुळे आम्हाला थंडीचा त्रास बिलकुल नाही झाला. आणि तो पारका पण एक होता, ते कंपल्सरीच होतं की तो पारका घालूनच बाहेर पडायचं. त्याच्यामुळे तो जो शरीराचा त्रास होता तो नाही काही झाला. आणि भीती वाटायची एक स्त्री म्हणून आपल्याला जास्त भीती वाटते असं मलाही वाटलं की जेव्हा ड्रेक पॅसेजमधनं जात होती बोट तेव्हा ती प्रचंड प्रमाणात हालत होती आणि मग मला एका क्षणी असं वाटलं की आपण चूक केली का इथे येऊन. कारण रात्री बेडवर झोपल्यावर पण ते आपण खाली पडू की काय इतकी ती बोट हालत होती. आणि येताना पण एक दिवस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खूपच वाईट परिस्थिती होती.
म्हणजे चालू शकत नव्हतो आपण, इकडून तिकडे असं आपोआप हालायचो. आता हसू येतं, पण तेव्हा मात्र खूप टेन्शन आलं होतं की ही बोट जर आपल्याला, मग तेव्हा सगळं टायटॅनिक वगैरे असं सगळं आठवत असतं आणि बाकीचे लोक मग तेव्हा आपली मजा बघत असतात की हे कसे घाबरतायत म्हणून. पण ठीक आहे, बाकी तसा त्रास बाकीचा नाही झाला. पण म्हणतात ना की सुखाचा जीव दुःखात घालणं हा एक वेडेपणाच असतो, तर तो वेडेपणा केल्याशिवाय आपण अनुभवू नाही शकत. तसं ते झालं अंटार्क्टिकाचं. मुळात म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचं खाद्य बदलू शकतं. म्हणजे आम्हाला त्यावेळेला सुदैवाने मिळालं, पहिल्या एक्सपिडिशनला काहीच नव्हतं, पण नंतर मग मिळालं. पण हे बदलू शकतं. तर याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा बाहेर जातो कुठेतरी, त्यावेळेला आपलं खाद्य आपल्या प्रकृतीप्रमाणे आपण तयार करणं हे आवश्यक असतं. कारण आपण जन्माला आलेलं नाही आहे चायनीज घेऊन, आपण जन्माला कुठचंही घेऊन आलेलं नाही. आपलं खाद्य पहिल्यापासून जर झालंय, तर आमचं जे खाद्य आहे, जसं आम्ही केलं. आता एका बाजूला भाताची सवय लावली, तर अर्जेंटिनाची लोक भातच खात नाही. संपूर्ण अर्जेंटिनामध्ये भातच खात नाही. मग तुम्हाला कशावरती राहावं लागतं? मग तुम्हाला या ब्रेड आणि त्याच्यावरती लावावं लागतं. तर यावेळेला हे राहताना, ब्रेड आणि त्या गोष्टी तुम्हाला राहताना, तर त्यावेळेला ते कसं खायचं हे पण एक गिमिक आहे. म्हणजे तुमचं कसं खायचं. समजा ब्रेडला तुम्ही रोस्ट केलं, समजा भाजलेला केला, तर ब्रेड हलका होतो आणि त्यावेळेला मग तो ब्रेड खाण्याचा हलकेपणा तुम्हाला येतो. दुसरी गोष्ट, भात उसळी हे खाताना तुम्हाला साहजिकच तुम्हाला पोषक तत्व चांगली मिळतात. ज्या वेळेला बाकीचं मिळतात, सूप सारखा पदार्थ तुम्ही चांगला घेऊ शकता. ज्यावेळेला आता जिंजर शॉटचा केला, त्यांच्याकडे एक पॅन्ट्री असते प्रत्येक याच्यावर, की जिथे तुम्हाला वेगवेगळे ज्युसेस मिळतात. भरपूर लोक ज्युसेस घेतात, पण आम्ही त्याच्यामधनं जिंजर शॉटच सिलेक्ट केला होता. किंबहुना नंतर आम्हाला कधी घ्यायला म्हटलं तर आम्ही तुला सांगून ठेवायचो की बाबा बाजूला ठेव. कारण काय, आमचं बघून अनेक लोक घेत होते, ते पाहिजेत. कारण आज आपण जिंजर शॉटचा उल्लेख त्याच्यासाठी केला, पण हे जिंजर शॉट तुम्हाला तुमच्या स्वतःतलं कफतत्व आणि वायुतत्व हे कमी करण्यासाठी, की जेणेकरून गारव्या तुम्हाला बाधायला नको, म्हणून हे जिंजर शॉट. आपल्याकडे भारतीय माणूस आलेपाक पण घेऊन जाऊ शकतो चांगल्या पद्धतीचा. म्हणजे आलं त्याच्यात दूध टाकून पण पाक करतात, तो पण आपण घेऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्याबरोबर गरम पाणी तुम्हाला चांगलं मिळतं, त्यामुळे गरम पाण्याचं चांगलंच हे होऊ शकतं. त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अंटार्क्टिका हे तुमच्या जवळ आहे. त्याच्याबद्दलचे खूप लोकांचं असं वाटतं की अंटार्क्टिकाला फ्रोझन डेझर्ट आहे, वादच नाही आहे, बर्फच आहे तिथे, म्हणून तर पेंग्विन सारखा प्राणी तिथे राहतो. म्हणजे या पेंग्विनचं त्यावेळेला आम्हाला मोल्टिंगचा सीझन सापडला, की ज्यावेळेला पिसं गळतात. पण हे सगळं पेंग्विनकडनं शिकण्यासारखं पण आहे, निसर्गाकडनं पण शिकण्यासारखं आहे, की तुम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे आपलं तत्व, कुठचीही गोष्ट, समजा आपण दुसरीपासून चौथीला होतो, 10वीला होतो, त्यावेळेला आपण स्वतःला बदलतो. तर त्याच पद्धतीने अंटार्क्टिकाला जाताना तुम्हाला बदलायला लागतं. सेम हेच अलास्काला सुद्धा, ज्यावेळेला थंडीमध्ये असते, आपण काश्मीरला जाताना शेवटी घेऊन जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कित्येकांना असं वाटत असेल की अंटार्क्टिकाला श्वासाचा त्रास होतो, तर अंटार्क्टिकाला श्वासाचा त्रास अजिबात होत नाही. म्हणजे मी एक ठामपणे तुम्हाला सांगू शकतो की अंटार्क्टिकाला अस्थमाचा माणूस सुद्धा, अस्थमा ज्याला आहे ती व्यक्ती सुद्धा जाऊ शकते. तिच्या प्रयत्नांनी प्रॉपरली चालण्यासारखे जे आहे ते तुम्ही लँडिंग साईट्सवरती अवलंबून आहे, की कुठच्या साईट्समध्ये तुम्ही लँड करता. म्हणजे ते लँडिंगवरती मग तिथे चढ आहे, उतार आहे की काय आहे. पण सगळ्यात चांगलं चालणं पाहिजे. आणि तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढं सगळ्यात जास्त वेळेला तुम्ही जर त्या डोंगरावर गेलात समजा बर्फाच्या, तर तुम्हाला बरंच काही दिसू शकतं चांगलं. त्याच्यामुळे चालणं हे पाहिजे. दुसरी गोष्ट, चालताना तुम्हाला दुसरा भाग असतो की तुमच्या पायात गंबूट असतात, पण सगळ्यात चिवट जी आहे, सगळ्यात घसरणारी गोष्ट म्हणजे पेंग्विनची पॉटी. तर त्यामुळे तिला तुम्हाला थांबावं लागतं, त्याच्यावरनं माणूस पडू शकतो. पण ते चालताना याच्यासाठी तुम्हाला चालण्याची सवय, त्या अंटार्क्टिकाच्या मध्ये एकरूप होण्याची सवय तुम्हाला घेतली पाहिजे. परंतु अंटार्क्टिका हे बघण्यासारखंच आहे. त्यावेळेला जे काय करायचं, म्हणजे आम्ही तर आता या विचारसभाच्या माध्यमातून हे पण सांगू शकतो की त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल सांगा. कारण आम्ही 20 मीटरच्या ड्रेक पॅसेजमधनं लाटा पण बघितल्या आहेत. आम्ही 6 वेळेला तिथे गेलो, पण त्यावेळेला काय घडलं ते पण बघितलंय, तिकडचं काय काय होतं. मुळात म्हणजे एक खूप विचित्र गोष्ट वैद्य म्हणून तुम्हाला सांगतो की थंडीमध्ये असं वाटतं की आपल्याला भूक खूप वाढते, पण अंटार्क्टिका
मागच्या वेळेला जी थंडी होती त्याच्यामध्ये भूक एवढी वाढली नव्हती. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही एका कॉम्पॅक्ट जागेमध्ये फिरताय. म्हणजे पहिल्या एक्सपिडिशनला आम्ही फक्त त्या छोट्याशा आमच्या शिपमध्ये फिरत होतो, पण ज्या वेळेला तुम्ही क्रूज किंवा कुठचंही असतात तेव्हा तेवढाच एरिया असतो तुमचा, तेवढा. ते जिना छोटा, तेवढा छोटं. तर तिकडचं तुम्ही तिकडे समजा वरती रनिंगचा ट्रॅक आहे, तर होतं बऱ्याच वेळेला की बाहेर -10 डिग्री आहे. तर त्यामुळे तुम्हाला कदाचित धावायला अडचण येऊ शकते, कारण ज्या वेळेला तुम्ही वरती जाता त्यावेळेला हवा येते, ती धावा. आणि सगळ्यात जास्त टेम्परेचर किती आहे म्हणण्यापेक्षा ती हवा किती जोराने येते याच्यावरती थंडी अवलंबून. टेम्परेचर तुम्ही -40 मध्ये राहू शकता, पण -40 मध्ये हवा जर आली तर मात्र तुमची ती अडचण होते. त्यामुळे काही गोष्टी त्याच्या आहेत. दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जी वैद्य म्हणून पण आणि म्हणून, की जी लोक अभ्यंग तेल किंवा आपलं तेल हे शरीराला जर तुम्ही आंघोळीच्या वेळेला लावलं तर हे चांगल्या पद्धतीने काम करतं, कारण तुमच्या शरीरात उष्णता तयार होते त्याची. हे चांगल्या पद्धतीत या पद्धतीची तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजे अंटार्क्टिकाच्या विविध गोष्टी आहेत, आणि अंटार्क्टिकाचे पहिले 2-3 दिवस झाल्यानंतर मला नाही वाटत की कोणाला काय वाटेल, कारण त्या निसर्गाच्या प्रेमात आपण पडतो आणि त्यावेळेला आपण भूक किंवा कुठच्याच गोष्टी विसरून जातो. म्हणजे तुम्हाला नाही पुरणपोळी आठवणार, नाही भेलपुरी आठवणार, नाही काही आठवणार, कारण तुमच्या समोरचं पेंग्विन काहीच खात नाही. पेंग्विन हा फक्त पाण्यातला मासा खातो, तिकडचे लँड जे आहे तिकडे सुद्धा खात नाही. त्यामुळे त्या खाण्याचं आकर्षण तुम्हाला नाही येत. तसं आकर्षण येतं जसं आपण काय करतो त्यावेळेला येतं, की बाबा थोडंसं लाडू चिवडा आपल्यातलं आपण ते घेऊ शकतो. पण त्याचबरोबर आपोआपच तुम्ही तळलेले पदार्थ किंवा हे पचायला हलके, आता राजगिराचा लाडू, राजगिराची चिकी, साईच्या लाया, हे जे पचायला हलके आहेत ना, या पचायला हलक्या पदार्थांचा तुम्ही सातत्याने वापर केला तर तुमची पोषक मूल्य पण राहतात आणि त्याच्याबरोबर तुम्हाला चांगलं, कारण बाहेर गेल्यानंतर आजारी न पडणं हे पहिलं तत्व. आणि मला असं वाटतं गरम पाणी हे प्रत्येकाने प्यायला पाहिजे तर गरम सूप पण प्या. अशा पद्धतीने तर अंटार्क्टिकाचा प्रवास हा चांगलाच सुखद होऊ शकतो, म्हणजे चांगल्या पद्धतीने. म्हणजे पहिल्या 2 आपल्या एपिसोडमध्ये आपण बघितलंय की अंटार्क्टिकाचा आमची कशी सुरुवात झाली, तिथे काय काय पाहिजे. आता परका, हा जो परका आहे हा खरंच मी अनफोल्ड करत नाही येतो, त्याचं कारण आहे की अनफोल्ड केल्यानंतर तो फोल्ड मला नाही करता येणार आहे. त्याच्यामुळे हा ज्या वेळेला आम्ही तो परका घेऊनच आलो. आम्ही आता जसं मगाशीच निलिमाने सांगितलं की 6 लेअर होतं, तर आमचे 7-7 लेअर होते. आणि या परक्यामध्ये तुमच्या हातावरती तुमचे कार्ड, तुमचे खिशे असे असताना सुद्धा, म्हणजे ते असताना सुद्धा तुम्हाला थंडी वाजते त्याच्यात, आणि तुम्हाला गळ्याला सुद्धा कव्हर करावं लागतं, कारण हवा जी आहे ती तुमच्या गळ्याला त्रास देते. तर त्यावेळेला त्रास देऊ शकते ही, पण याला घाबरायचं म्हणून नाही. की अंटार्क्टिका हे 100% अंटार्क्टिका हे कुठच्याही हिल स्टेशन सारखं नाही आहे भारतातलं, पण अंटार्क्टिका थ्रिलर आहे. तर मी तर म्हणतो प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये ते ठेवावं. आणि त्याच्यामधलं काही असेल तर आमचं चॅनेल आहे, तुम्ही आमच्याशी खरंच संपर्क साधा. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, कारण आम्ही 15 पुस्तकं 5 महिने याच्यात घालवले, आणि त्याच्यानंतर काय घडतं, त्याच्यानंतर वॉरमुळे आम्ही अर्जेंटिनामध्ये अडकलो होतो 15 दिवस. त्यामुळे असं सगळंच भाग त्याच्यात आला. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने उलट अनेकांचे अनुभव तुम्ही चॅनलची शेअर करू शकता. ही आजची परिस्थिती, पुस्तक वाचायला गेली तर 40 वर्षापूर्वीची पण आहे, 50, पण आजची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. लक्षात घ्या, ड्रेक पॅसेज हा तुम्ही बघताय, पण आज नेव्हिगेशन प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे ड्रेक पॅसेजला किती घाबरायचं हे आपण ठरवायचं. मग त्यामुळे मला असं वाटतं अंटार्क्टिका हे सगळ्यांच्या स्वप्नात न राहता या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांच्या प्रत्यक्षात यावं हीच इच्छा करतो. आणि आणखी काहीतरी वेगवेगळे विचार याच्यातून प्रगट होतील. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आणि एक गोष्ट, आम्ही काही औषधं घेऊन गेलो होतो. औषधांमध्ये तुम्हाला सांगतो, आयुर्वेदातला च्यवनप्राश हा चांगला काम करतो. कारण च्यवनप्राशमध्ये पिंपळीचं प्रमाण आहे, की पिंपळीमुळे छातीतला कफ हा नियंत्रणात राहतो. तूप आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ते नियंत्रणात राहते. अशा पोटाला आर्द्रता देणारं, म्हणजे पोषक तत्व देणारं त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर 2-3 औषधं एक फुफ्फुसांसाठी लागणारं आपण घेतलं होतं.
आणि नंतर वाताचं पण घेतलं होतं, वाताशी संबंधित. तर अशा पद्धतीने आपण काही औषधं आपल्या पद्धतीने आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही घेऊ शकता. क्रूजवर तुम्ही म्हटलं की आपले भारतीय भेटले किंवा तो क्रूजमध्ये जो कूक होता, पण जर हे भेटले, आता नशीबच समजायचं आपलं की ते आपल्याला भेटले, पण जर नाही भेटले तर मग कसं होतं? नाही, म्हणून आम्ही अशी तयारी केली होती की भरपूर प्रकारच्या चटण्या, ठेचा आणि मुख्य उकडलेलं खायची सवय. आणि मग असं ठरवलं होतं की समजा नाहीच मिळालं तिथे काही, तर ब्रेडला चटणी लावून किंवा ठेचा लावून असं खायचं. किंवा मग तिथे भात नाही मिळाला तर मग काय करायचं, तर म्हणून मग ते रेडी टू कुकचे पॅकेट घेऊन गेलो होतो की नाही मिळालं तर ते तरी खाऊन आपण राहू शकतो. आणि म्हणून कमी क्वांटिटीमध्ये खाण्याचा सवय केली होती की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पोषण मूल्य मिळतील. म्हणून मग फळं खायची फक्त किंवा सलाड खायचे, ते तर तिकडे नक्की मिळतील असं होतं. पण नॉनव्हेज मी नाही खाऊ शकत, म्हणून मग व्हेजिटेरियन असल्यामुळे थोडा तो मानसिक ताण होताच की जर नाही मिळालं तर आपण काय करू शकतो. म्हणून मग ही तयारी करून घेऊन गेलो. म्हणजे जर शक्य असेल तर तुम्ही नॉनव्हेजची पण तयारी करा. म्हणजे अंड खाऊ शकते, पण अंड्याचे पण तिथे ना आपल्या पद्धतीने प्रकार नसतात. म्हणजे ते तिखट वापरत नाही, त्याच्यामुळे ते ऑमलेट किंवा ते हाफ फ्राय आपण नाही खाऊ शकत. नुसतंच मीठ, आणि ते मीठ पण वरतून घालून खातात. म्हणजे त्यामुळे आतमध्ये घालत नसल्यामुळे ते पण नसतंच मिळालं तर मग खावंच लागलं असतं. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल सगळी तयारी केली होती की मानसिक तयारी केली होती की जर नाही मिळालं तर आपण हे खायला लागेल असं. आपण आता विवरला पण तेच सांगूया की तुम्ही दोन्ही तयारी करून जा. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ते पाळा, पण जीवन जगण्यासाठी थोडंफार घ्यायलाच लागतं. बरोबर. जसं आपण म्हणतो की आपल्याकडे कडाक्याची थंडी, आपल्याकडे थंडी बाधते किंवा कफ होतो किंवा असं म्हणतात, तर मग तसं होतं का तिकडं अर्जेंटिना? एवढा मोठा बर्फ असतो. मुळात म्हणजे सगळीकडे बर्फ असतो, पण तुम्ही सुरक्षित ठिकाणी असता. पण शरीराला गारवा न बांधण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याकडे जसं दिवाळीला अभ्यंग तेल आहे, त्याचं अभ्यंग तेलाचं. दुसरी गोष्ट तिळाचा प्रकार. आपल्याकडे पुन्हा एकदा संक्रांतीच्या वेळेला तिळगुळाचे लाडू खातो, तर त्याच्यासाठी तिळाचे प्रकार तुम्ही मिळले पाहिजे. खाद्यामधल्या गोष्टीसाठी राजगिरा हा तुम्हाला तात्काळ पोषक तत्व देणार आहे, तो घेतला पाहिजे. आणि त्याबरोबर गरम पाणी आणि गरम सूप तर हे तुम्हाला सगळीकडेच मिळतं, म्हणजे त्याच्यात काहीच प्रश्न नाही. गरम सूप तुम्ही घेतलं तरी तुम्हाला चांगलं येतं. राजगिरा, गरम पाण्यामध्ये साईच्या लाया बघा, थंडीच्या सुरुवातीला ज्यावेळेला दिवाळीच्या पहिल्या दिवशी साईच्या लाया आपण लक्ष्मीपूजनाला वापरतो. म्हणजे हे सगळं मला असं वाटतं विगतने रिकॉल करायचं भारतीयाने की आपल्याकडे थंडीत काय केलं जातं आणि आपल्याकडे जे जे थंडीत केलं जातं ते आपण सहजतेने करू शकतो. म्हणजे त्याचं आणि तिकडे खाण्यातल्या तुम्हाला वैविध्य येत नाहीत. जे तुम्हाला माहिती असेल की काय खायचंय त्या खाण्यामधनं तुमचे आता जेवढं खाणं तुम्हाला प्राप्त होईल हे सगळंच्या सगळं थंडीमध्ये उपयुक्त असलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्जेंटिना असो सगळीकडे त्यामध्ये थंडीमध्ये काय काय पाहिजे त्यांच्याकडे. म्हणजे अर्जेंटिनावाले भात नसेल खात कदाचित, कारण भात हा थंडच आहे, तर त्याच्यामुळे अर्जेंटिनावाले कदाचित भात नसतील खात, पण त्याच्याबरोबरने बाकीच्या गोष्टी मात्र ते गरमच खातात. आणि गरम जेवण हे मात्र सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुम्ही ते करायला पाहिजे. तसं ते सहज शक्य आहे. म्हणजे असं नाही आहे की बाबा तिथे आपले खाण्याचे हाल होतील, अजिबात होणार नाही खाण्याचे हाल. तुम्ही तिथे जा. फक्त एवढंच बघायचं की आपण खाण्यातल्या पिकनिकला नाही चाललो, आपण 7व्या खंडावर चाललो. ही गोष्ट तुमच्या मनात बसली ना, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा तिन्ही तयारी तुम्ही करून ठेवायच्या आणि तुम्हाला मग हे 7वा खंड हा निश्चितपणे आनंद होतो. अर्जेंटिना जसं अंटार्क्टिकाचं खरं तर पहिलं पाऊल आहे, म्हणजे गेटवे ऑफ अंटार्क्टिका असं ज्याला म्हणू शकतो आपण. पण अर्जेंटिनाला एक स्वतःचा इतिहास आहे, साहजिकच फुटबॉलचा इतिहास. म्हणजे तिथे क्षणोक्षणी प्रत्येक पावलावरती फुटबॉल आहे. पण अर्जेंटिना हे कलेची सुद्धा एक मोठी राजधानी. अर्जेंटिनाच्या रस्त्यांवरती तुम्हाला कलाकार हे कला सादर करताना किंवा पेंटिंग काढताना दिसतील, पण त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आणखी वेगळा आहे. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग अर्जेंटिनाने काय शिकवलं. अर्जेंटिना ब्राझीलच्या बाजूला आहे, अर्जेंटिनाला अवतीभोवती एका बाजूला चिली आहे, समुद्र. पण अर्जेंटिनामधलं सगळ्यात महत्त्वाचं
तिकडचं थिएटर जसजसा काळ बदलत गेला त्यावेळेला हे सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. तिकडच्या थिएटरचं लायब्ररीमध्ये रूपांतर झालंय आणि ते आहे अल अटिनो. म्हणजे ती भर रस्त्यावरती असं समजा की दिल्लीच्या कुठच्या तरी मधल्या रस्त्यावरती असलेलं हे थिएटर त्याचं लायब्ररीमध्ये झालेलं रूपांतर किंवा मुंबईच्या प्लाझाचं झालेलं रूपांतर. तर त्यावेळेला आता इथे पुस्तकं आहेत आणि इथे अर्जेंटिनातली लोक किंबहुना जगातली बहुतांश लोक तिथे पुस्तकं विकत घ्यायला येतात. आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला हे बघायला पहिल्यांदा जेव्हा माणूस बघतो तेव्हा तो थक्क होतो आणि थक्क याच्यासाठी होतो आणि तिथे लहान मुलांचं जसं बालभवन म्हणतो तसं लहान मुलांचं चिल्ड्रन्स अल अटिनो आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लहान मुलांची पुस्तकं आहेत, सगळ्या लहान मुलांना बसायला आहेत, लहान मुलांना वाचायला आहेत किंवा आजोबा त्या मुलांना तिथे घेऊन येतात. तिथे प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला ते थिएटर होते, आता हे सगळे थिएटर साहजिकच नाट्य थिएटर होते, तर त्यावेळेचे पूर्वीचे थिएटर तुम्ही बघाल की प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे भाग असे अवतीभोवती केलेले होते 4थ्या मजल्यापर्यंत. तर त्या 4थ्या मजल्यापर्यंत तुम्हाला ही लायब्ररी सापडते आणि हे एक वैशिष्ट्य आहे आणि घेण्यासारखं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण वाचकांबद्दल बोलतोय की वाचक कमी होत चाललाय, तर अर्जेंटिनाचं याच एपिसोडमध्ये या चॅनलच्या मार्फत तुम्हाला दिसेल की वाचक कमी नाही होत चाललाय. कारण वाचकांना तुम्ही दिलं तर 100% होईल. भारतातले तिथे जगातल्या विविध ठिकाणचं जे काही युद्ध आहे, जगातल्या विविध ठिकाणचे जे साधू संत आहेत त्यांची सगळ्यांचं पुस्तकं आहेत तिथे. भारतीय म्हणायचं तर तुम्हाला सांगतो की रामायण, महाभारत, दीपक चोपडा त्यांची पुस्तकं तुम्हाला तिथे सापडतात. म्हणजे ही पुस्तकं कोणासाठी सापडतात आणि की अर्जेंटिनामध्ये ब्युनॉस एरिसमध्ये जो माणूस येतो तो त्याचं प्रेक्षणीय स्थळ आहे. कदाचित त्याच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये हे अल अटिनो नाही आहे, पण त्याची पावलं आपोआप तिथे वळताना दिसतात आणि हे अल अटिनो हे मला असं वाटतं खास अर्जेंटिनाला हे अल अटिनो बघण्यासाठी जावं. त्याच्यातलं दुसरा आणखी एक वैशिष्ट्य आहे बघा. आपण बघितलं की अंटार्क्टिकाचं ते पहिले पाऊल आहे, दुसऱ्या बाजूने पुस्तकं आहे, कला आहे, पण त्या कलेमध्ये सुद्धा टँगो डान्स तुम्हाला सगळ्या ब्युनॉस आयर्समध्ये तुम्हाला टँगो डान्स दिसेल आणि लोक जातात आवर्जून. याला एक मोठा इतिहास आहे या टँगो डान्सला अर्थात, पण तो टँगो डान्स त्याची कला अवलंबली गेली. तो टँगो डान्स म्हणजे या चॅनलवरती तुम्हाला एक टँगो डान्स जे एक कपल कसं करतं हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे आम्हाला मिळालेलं आहे कारण एरवीच्या तुमचे थिएटरमध्ये जाताना तुम्हाला कदाचित रेकॉर्ड करता नसतं आलं, पण टँगो डान्सचा तो एरिया आहे आणि बघा ती कला कशी विकसित केलेली आहे. आणि ही कला ज्या पद्धतीने विकसित केली आहे त्या पद्धतीने आपल्याकडच्या कित्येक कला विकसित होऊ शकतात, पण आपण त्या कशा करायच्या आणि कशा आहे हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. त्यांनी त्यांचं मुख्य त्याचा आत्मा ठेवून त्याला विस्तृती दिलेली आहे. तो आत्मा त्यांनी बिघडवलेला नाहीये. मधला अर्जेंटिनाचा जो आत्मा आहे त्याला कुठचंच वेगळं रूप दिलेलं नाही. आणि ह्याच्यातून तर मला असं वाटतं अर्जेंटिनामध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला अर्जेंटिना इजाऊ फॉल्स आणि एप्कोमाइट हे याच्या बरोबरीने ज्या वेळेला तुम्ही हे कराल ना अल अटिनो आणि टँगो डान्स, तर त्यावेळेला तुम्हाला अर्जेंटिनाची संस्कृती दिसेल आणि या संस्कृतीमध्ये तुम्हाला अर्जेंटिनाचं सगळंच दिसेल. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला अर्जेंटिना हे 100% ठेवा ब्युनॉस आयर्स, अल अटिनो आणि त्याच्याबरोबर असलेला टँगो डान्स.